प्लीज विनंती करतो दोन्ही टीमला. सेकंड सेमीफायनल मॅच भोईर चषक 2026 पर्व तिसरं. आणि ज्याप्रमाणे जो उल्लेख केला बंड सरांना की खरोखरच आपल्या आईंना ही एक प्रकारे भावपूर्ण श्रद्धांजली मानसनं दिलेली आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून आज संपूर्ण भोईर कुटुंबाला या क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम त्याने केलं आहे. चला बॅटर जाऊ द्या प्लीज. दोन संघ आमने सर एका साईडला क्रिस 11 मिराडचा संघ जो सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी या टीमने केली आहे. जवळपास 4 ते 5 तासाची विश्रांती या टीमने देखील घेतली आहे. 4 ते 5 तासाच्या विश्रांतीनंतर हा संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल मॅच खेळण्यासाठी दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला तोच फॉर्म मेंटेन ठेवताना आपण पाहतोय तो म्हणजेच फ्रीशा 11 ब्लू स्टार या टीमला, विक्रोली या टीमला. आणि विक्रोली म्हणतात तर विक्रोलियन्स विक्रोली ह्याचे बरेचसे संघ आहेत मित्रांनो. आज कंधार 11चे कास्किन टीम मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत बंड सर. मात्र राजेंद्र 11 आज भाई तर अनेक वर्ष राजेंद्र 11 सोबत होते, बंड सोबत होते. पांडूचा प्रवास देखील भाईंचा झाला. भाईंसोबत ज्यावेळेस आमचा खास करून संवाद साधला होता नंदू पाटील साहेबांनी त्यावेळेस त्या पांडूच्या आठवणी भाईंना आमच्यासोबत केल्या होत्या की ज्यावेळेस बंडचा संघ पांडूला दाखल झाला त्यावेळेस आम्ही त्या पांडू नगरीमध्ये आलो होतो. अजूनही इच्छा आहे मला त्या पांडू नगरीमध्ये येण्यासाठी. कारण पूर्वी पांडूच्या गावामध्ये क्रिकेट खेळायचं नंदू पाटील म्हणतात ट्रॉफी एक खासियत होती पांडू गावाच्या त्या स्पर्धेची. ट्रॉफी त्या ठिकाणी त्या गावामध्ये बनवल्या जायच्या आणि विराटचा एक स्पॉन्सर होता तो राजेंद्र 11च्या टीमला खास करून त्या स्पर्धेमध्ये खेळवायचा. या आठवण आहेत. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. सेकंड सेमीफायनल मॅच भोईर चषक 2026 पर्व तिसरं आपण पाहतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्राईक एंडला आपण त्या ठिकाणी पाहतोय. बॅटर्स नेम प्लीज. स्ट्राईक एंडला मुझामिन. मागची मॅच विसरता कामा नये. काय सुरुवात दिली होती, टार्गेट जे दिलं होतं 46 त्या 46च्या टार्गेटला खऱ्या हातानं स्टार्ट जी दिली असेल ना ते मुझामिननं योग्य स्टार्ट योग्य सुरुवात करू दिली होती मुझामिननं. आणि त्याच्यासोबत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच दीपल शाह. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. खूप चांगले स्टार्ट दिले, खूप चांगलं ओपन केलंय. आता ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलंय महत्त्वाचं नाही, या मॅचमध्ये तुम्ही काय करणार आहात हे महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्या ठिकाणी पाहतोय केसर, एक बहुचर्चित नाव अंडरआर्म क्रिकेटमधील. यावेळेस खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटरला देखील तो चेंडू कळला नाहीये की चेंडू नेमका गेला कुठून. अपील केली गेली आहे. पंच मात्र त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या दिशेने वळत आहे. चेक केलं जाईल यास या ठिकाणी क्लिंग बोल्ड आहे की नाही हे चेक केलं जात आहे. लक्षात ठेवा. कॉन्फिडन्स आहे केसरला की यस या ठिकाणी बोल्ड आहे. दोन नामवंत खेळाडू आमने सामने आहेत. लक्षात ठेवा. केसर म्हटलं तर सध्याच्या घडीला अंडरआर्म ओपन क्रिकेटमध्ये कमी वेळा खेळाडूला पाहतो. मात्र पूर्वीच अंडरआर्म ओपन क्रिकेट ज्याने गाजवलंय तो नामवंत गोलंदाज आहे केसर. थँक्यू बंड सर, तुम्ही आलात. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली. धन्यवाद. नंदू पाटील यस नॉट आउट आहे. तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला निर्णय देत आहेत की नॉट आउट आहे. मजा येईल या मॅचला. क्रिशा 11 मीरारोडचा संघ जबरदस्त सुरुवात केली होती. 90 धावा ज्या टीमनं उभारल्यात या स्पर्धेमधील सर्वात उच्चांक धावांचा ज्या टीमनं केला होता तो संघ आपण मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना पाहतोय. तर एका बाजूला संघर्ष करून जो संघ पुढे आलाय तो म्हणजेच वेक्रुलेचा संघ आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेनं मात्र अकाउंटची सुरुवात झाली. खातं उघडलं गेलं स्कोर बोर्डचं. क्रिश 11 मीरा रोड आणि एका बाजूला आपण प्रिशा 11 ब्लू स्टार विक्रोली या दोन टीमला पाहतोय. संकेत थँक्यू, तो आलास. धन्यवाद तुझं. थँक्यू सर. संदीपजी कवळे सर थँक्यू, तुम्ही देखील आलात. आपल्या संघाला आपण या स्पर्धेमध्ये दाखल केलं त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं होतं. गती थोडीशी धीमी केली होती हा चेंडू हाताळण्यासाठी केसरनं. अनुभव आहे, अनेक वर्षाचा अनुभव आहे गोलंदाजाचा वाल. मी म्हटलं त्यासाठीच म्हटलं होतं की मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलंय महत्त्वाचं नाही आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, फक्त 18 चेंडूंचा खेळ आहे. 18 चेंडूमध्ये जे काय करायचं आहे, ग्रँड फिनाले मॅच खेळायची असेल ना तरी 18 मध्ये तुम्हाला स्फोटक खेळी करावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू, व्हॉट बॉलिंग. यावेळेस बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी.
बॅटरच्या त्या शरीरापासून चेंडूला थोडंसं लांब ठेवलं गेलं आउटसाइड ऑफ स्टंप. कौतुक असेल केसरचं. आणखीन एक डॉट बॉल. धाव संख्या फक्त 1 वर थांबले. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते तब्बल क्या बात आहे. मात्र यावेळेस पंच वळतायत. असं वाटलं तर हा देखील एक चांगला चेंडू तळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा येत आहे. धाव संख्या झाली ती 2. केसर वर्सेस आपण पाहतो त्या ठिकाणी मुझम्मेल. काय फटके खेळले होते यावेळेस. डाऊन द लेग पंच वळतायत. अजित चव्हाण आमच्या दिशेनं व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. मुझम्मेलची ती बॅटिंग, जे 2 षटकार कडक, अगदी मी म्हणेन त्या मॅच मध्ये पॉवर बूस्ट करण्याचं काम केलं होतं. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वाट पाहिली, प्रतीक्षा केली आणि त्यानंतर या चेंडूला भिरकावून दिलं सरळ साईड स्क्रीनच्या वरून. खेळाय हो यावेळेस अगदी टनलच्या मधून चेंडू निघून गेलाय. 2 धाव इथे देखील मिळतील. थोडीशी मिसफील्ड झाली होती. बिट ऑफ रिझन मध्ये धावसंख्या झाली ती तब्बल 11. धावसंख्येला आकार आणण्याचं काम केलंय मुझम्मेलला. भले काही चेंडू नो डाऊट डॉट झाले होते, त्यानंतर मात्र तो आलेला एक षटकार, तो ठोकलेला एक षटकार आणि तिथून मात्र या धावसंख्येला अगदी योग्य रूपात आणले मुझम्मेलनं. धावा झाल्या त्या तब्बल 11. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपलंय. धावा झाल्या त्या तब्बल 11. पहिला लेग बाय नाही, पहिला लेग बाय त्याच्याने 3 डॉट बॉल. लेग बाय पण आहे. पहिला पाहिला स्कोर किती झाला? 11च झालाय. स्विफ्ट केल्या गेलाय. 1 धाव नक्कीच मिळणार. बघा मगाशी जो पाऊस आला, म्हणतात ना पाऊस पाणी अगदी सगळ्या गोष्टीवर पाणी फिरतं. असं वाटलं होतं की या ठिकाणी प्रिशा 11 ब्लू स्टार्स विक्रोली टीमच्या त्या विजयावर पाणी फेरण्याचं काम पाणी करणार का. मात्र इतकं नशीब चांगलं आहे ना विक्रोलींच्या टीमचं की बरोबर तो शेवटचा चेंडू असताना पाण्याचं जे प्रमाण आहे, पावसाचं जे प्रमाण आहे ना, ते प्रमाण थोडंसं मंदावलं.
नंबर आहे आणि ज्याप्रमाणे खेळपट्टीवर जो पाणी जमा झाला टीम मीटिंग करू नका बघा. पंच देखील आमच्या सूचना देत आहेत, ऑर्गनाइज कमिटी सूचना देत आहे, टीम मीटिंग शक्यतो करू नका विनंती करतोय. क्रिश 11 मीरा रोड टीम मीटिंग करू नका प्लीज. आता इथे एक प्रकारे म्हणायचं गेलं ना यशवंत डोक्याचा खेळ आहे. या पावसाळी क्रिकेटमध्ये ज्यावेळेस खेळपट्टीवर पाणी असतो ना त्यावेळेस गोलंदाजाचा डोक्याचा खेळ आहे. मी तर म्हणेल तुमच्याकडे काय स्पेल आहे हा महत्त्वाचा नाही, तर त्या खेळपट्टीवर पाणी असलेल्या त्या विकेटचा तुम्ही कशा प्रकारे फायदा उचलू शकता. बघा लवकर बॉलर चॉईस करा. धावा झाल्या त्या 15. अंतिम षटकात करण्यासाठी कोणाची निवड केली जात आहे चर्चा सुरू आहे. कॉन्फरन्स घेतलाय मात्र कॉन्फरन्स घेण्यात इतका वेळ नाही आहे प्लीज. क्रिश 11 मीरा रोड अंतिम षटकात करण्यासाठी या ठिकाणी निवड केली गेली आहे. बॉलर्स नेम्स ऋतिक. बॉलर्स नेम्स यश, हर्ष येतो गोलंदाजी ट्रॅकवर. अंतिम षटक घेऊन धावसंख्या 15 झाल्या. हो यावेळेस देखील अगदी चेंडू पडल्यानंतर खाली बसलाय. अकूट टप्प्याच्या प्रतीक्षेमध्ये बॅटर होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता मात्र पंच या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत कारण काही सीमा लाईन आहेत त्या ठिकाणी. अगदी खेळपट्टीवरती एक मधली लाईन आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला चेंडू हाताळायचा आहे. या देखील काही गोष्टी आहेत. अंडर ओपन क्रिकेट आपण खेळतो त्याच्यामुळे जी काही नियमावली आहे त्या नियमावलीच्या बंधनामध्ये राहूनच हे क्रिकेट आपल्याला खेळावं लागतं. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू. बघता अगदी माइंडसेट आहे की आपल्याला काय गोलंदाजी करायची आहे. या ठिकाणी गोलंदाजाच्या अगदी डोक्याप्रमाणे खेळावं लागेल बॅटरला. धावसंख्या छोटी आहे, थोडंसं आलेख उंच व्हावा लागेल. यावेळेस देखील पुढे येऊन खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, स्टेप आउट झाले होते. चेंडू मिडल करता आला नाही आहे. बाईच्या स्वरूपात फक्त सिंगल मिळणार. एक धाव. धावसंख्या झाली ती तब्बल 17. अगदी चेंडूच्या मेरिटवर येण्याचा वारंवार प्रयत्न होतो मात्र चेंडूला व्यवस्थित मिडल करता येत नाहीये. एनॉय कुमार यावेळेस देखील पुढे येऊन खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आदळला गेला पॅडवर लेग बायच्या स्वरूपात सिंगल. धावा झाल्या त्या 18. अंतिम षटक आहे. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू हाताळून झालेत. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस चेंडू यस्टीच्या मागे निघून गेलाय. एक धाव तर कंप्लीट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न कॉलिंग झाले, हुलकावणे दिले त्या ठिकाणी. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 व्हाईट+1 धावा मिळतील 2. आताच्या घडीला ही कंडिशन आहे ना की धावा कशा येऊ द्या, फक्त स्कोरबोर्डवर धावा येणं गरजेचे आहेत. प्रिशा 11 ब्लू स्टार्स विक्रोली या टीमला धावांची नितांत गरज आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनल मॅच या ठिकाणी खेळत आहे त्याच्यामुळे धावा आणि धावा हव्या आहेत. ड्राईव्ह केले गेले ऑफ साईडला. मागे प्रोडक्शन आहे. चेंडू पर्यंत येईपर्यंत फिल्डर या ठिकाणी या धावा पळून काढल्या गेल्या त्या 2. धावा संख्या 22. 22. अब आएगा मजा. कारण आता एक धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. 22 झालेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हर्ष पुढे येऊन अगोदर मात्र आपला माइंड सेट केला होता की मला पुढे यायचं आहे, स्टेप आउट करून चेंडूला स्कूप करायचं आहे. मात्र डाऊन द लेग. पुन्हा एकदा व्हाईट+1. पुन्हा एकदा अतिरिक्त 2 धावा. 2 धावेने धावा झाल्यात त्या तब्बल 24 मॅच मध्ये आलेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, उलटा पुलटा स्ट्रोक खेळायचा होता. इथे देखील 1 धाव मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र हे विकेट या ठिकाणी गमावलंय रनआउटच्या स्वरूपात. अंतिम चेंडू असेल.
समाधानकारक धावसंख्या या ठिकाणी बनवू शकतो. खास करून प्रिशा 11 विक्रोलीचा संघ. न्यू बॅटर देवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा चेंडू आहे, फुल टॉस ऑन साइडला, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला. मिड विकेटच्या दिशेनं प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल डबल 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. स्टंपला चेंडू लावेपर्यंत या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर येत आहेत 3 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा बनवल्या त्या ठिकाणी प्रिशा 11 ब्लू स्टार्स विक्रोली या टीमनं तब्बल 28-28 आणि 29 धावांचं टार्गेट सेट केलं आहे क्रिश 11 मीरा रोड या टीम समोर. येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 29. साधं सुद्धा आव्हान नाहीये. ब्लू स्टार्स विक्रोली या टीमनं आणि या 29 धावांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार क्रिश 11 खास करून मीरा रोडचा संघ. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये यशवंत ठाकूर यांना. महाअंतिम मुकाबला आणि भला मोठा बक्षीस समारंभाचा सुद्धा कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत भोईर चषक 2026 रणसंग्राम सेमीफिनाले. सेमीफिनालेचा सामना 29 धावांचं पाठलाग करायचा आहे ना भूतो ना भविष्यत अशी क्रीडा स्पर्धा. कैलासवासी वंदना भोईर यांच्या अर्थातच स्मृतीला मानवंदना देणारी अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सेमीफिनालेचा सामना 29ला. क्रिश 11 लगेचच बॅटर पोहोचवा, वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि प्रिशा 11 ब्लू स्टार विक्रोळी तुम्हाला विनंती आहे सॅम्युलन टीम लगेचच तुम्ही फील्ड सेटअप करायचं. वेळ नाही आहे, टाईम इज अ मनी. कारण आपल्याला प्रयत्न करायचे आहेत की शेवटचा सामनासुद्धा जास्तीत जास्त षटकांचा खेळवता येईल. मान्यवरांची उपस्थिती मुख्य मंचावरती तुम्हाला दिसते. या सर्व मान्यवरांमुळेच आज ही क्रीडा स्पर्धा ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण जो प्रेक्षक राजा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जोडला जातो त्यांचं सुद्धा आपण करूया. वेलकम वेलकम आणि वेलकम. ग्राउंडवरती सुद्धा गर्दी आपण पाहतोय. फिल्डिंग टीम फील्ड सेटअप करा आणि बॅटिंग टीम क्रिश 11 तुम्ही बॅटर पोहोचवल्यानंतर सामना सुरू होणार आहे म्हणून विनंती आहे लगेचच बॅटर पोहोचवा. क्रिश 11 मीरा रोड मीरा भाईंदरचा एक जुना जाणता संघ आहे. अंडरआर्म क्रिकेट असेल, टर्फ क्रिकेट असेल, मातीचं क्रिकेट असेल, या संघाचा बोलबाला या परिसरामध्ये राहिला आहे. क्रिश 11 आणि त्यांच्या विपक्ष प्रिशा 11 ब्लू स्टार विक्रोळी. 29चा पाठलाग करायचा. ऑन एन एव्हरेज 9.2च्या सरासरीने धावा करायचे. एवढं सोपं काम होणार नाहीये कारण विकेट थोडंसं वेट आहे. पावसाचा वेग जरी थांबला असला ना तरी सध्या तरी बॉलिंग कंडिशन चांगली आहे. आणि त्यासोबतच प्रिशा 11 कडे ना देवा आणि केफ हे 2 तोफ गोळे आहेत आणि त्याच्या सोबतीने एक्सपिरियन्स गोलंदाज आनंद लोके आहे. तर ही जमेची बाजू असणार. चला क्रिश 11 शेवटचा कॉल बॅटर पोहोचवा. क्रिश 11 शेवटचा कॉल आहे. तुम्हाला पॅनलाईनला सामोरे जावं लागेल नाही तर आपण विनंती करतो कारण याच्यानंतर अजून एक सामना आहे, बक्षीस समारंभ सुद्धा आहे आणि आपल्याकडे कोणत्याही पद्धतीच्या फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे. क्रिश 11 शेवटचा कॉल आहे. तुम्हाला पंच सुद्धा 30 ताकीद देतात. प्लीज सहकार्य करा. सुनील सिंग आणि त्याच्या सोबतीने कारण कोणती पण टीम जिंकेल त्यांना कमी षटकांचे सामने खेळायला मिळतील आणि आपल्याला तसं अजिबात करायचं नाहीये. परंतु नेचर पुढे कोणताही कॉल चालत नाही. सुनील आणि जैनम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुनील आणि जैनम. सुनील सिंग ऑलरेडी एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावलाय जेव्हा संघाला गरज होती. आता फील्ड सेटअप मध्ये वेळ दौडू नका, आपण लगेचच पंच सुरुवात करा. दोन्ही बॅटर्स आल्यात. मिलिंद पाचारण आणि त्यांच्या सोबतीने अजित चौहान हे 2 अंपायर्स ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलं, दणाणून सोडलं आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहेत. त्यांच्या समवेत पद्मनाभ
प्रभू सर. सुरुवात करायची प्लीज. बॅटर नॉन स्ट्रायकर एंड वरती पोचा, लगेचच सहकार्य करा. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 29 ला पाठलाग करायचा. बॉलिंग ट्रॅक वरती सॅम्युअलला इंट्रोड्यूस केला गेला. वेग जरी असला तरी अनुभवाकडे गेल्यात विक्रोळीवाले. डॉट बॉलने सुरुवात झाली, कारण इथे वेगापेक्षा पिचिंगला महत्व आहे. पूर्णपणे भिजलेलं विकेट आहे, तिथे पिचिंग महत्वाची आहे. डॉट बॉलने सुरुवात. धीम्या गतीचा बॉल, डिलिव्हरी धीमी आहे. आणि सॅम्युअलला का इंट्रोड्यूस केला गेला, तर हेच कारण. दोन बॉल डॉट. ॲक्युरेट पिचिंग. स्लोवर वनचा वापर झालाय. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. वॉटर स्ट्रोक सिलेक्शन अमेझिंग. बॉल वरती थोडस पोहोचले, रीच केलं. कुठेतरी जैनमला माहिती होतं तिसरा बॉल सुद्धा स्लोवर वन येणार आहे. प्रिडिक्टेबल गोलंदाज जर झाला ना, तर अशा पद्धतीचे फटके पाहायला मिळणारच आहेत. चौथा बॉल व्हेरिएशन दिसेल का. सॅम्युअल पुन्हा एकदा स्लोवर वनचा वापर तर झाला आणि त्याचा फायदा सुद्धा मिळालाय. जैनमला जावं लागेल बॅक टू पवेलियन. यस डीजे होऊन जाऊ दे. ने त्याच्या खात्यातला एक षटकार लगावला. 29 पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये फक्त 4 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. अनुभव काय असताना याचा मुजायरा सॅम्युअलने दिला. पहिले 2 बॉल डॉट, त्याच्यानंतर स्टेप आउटचा तो आलेला षटकार आणि पुन्हा एकदा विकेट. धीम्या गतीचा बॉलचा वापर केला. केसर सोनार आल्या चेंडूला पाठवलाय महत्वाच्या एअरलाईन कंपनीच्या हवाई सफर. सुपरस्टार केसर सोनार आल्या महत्वाचा सोन्यासारखा षटकार लगावलाय. ज्या षटकाराची गरज होती. केसर सोनार नावेला साजेशा षटकार. 29 पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 2 षटकार. अजून एक. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन.
तरी सुद्धा त्या बॉल वरती पूर्णपणे प्रहार. केसर सोनारने पूर्णपणे प्रेशर आता प्रिशा 11 ब्लू स्टार विक्रोळीवरती आणलाय. 12 बॉल 11 धाव्यांची गरज आहे. त्याच्या सोबतीने सुनील सिंग सुद्धा, ज्याने धावा आणि धावा त्याच्या वैयक्तिक मागच्या मॅच मध्ये कुठल्या होत्या. विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज, आपल्याला सुद्धा विनंती आहे पूर्ण टीमने रेडी राहायचं. लगेचच आपण टॉस करणार आहेत कारण वेळ आपल्याकडे नाहीये. आनंदला इंट्रोड्यूस केला गेला. हेनॉय कुमार, वन ऑफ द बेस्ट अँड प्रॉमिसिंग फिल्डर, कॅच सोडणार नाही. या हेनॉयला या कॅचचं महत्व माहिती आहे. विकेट. होतोय. सॅम्युअल पहिलं षटक देवाला थांबवलं, स्वतः आले. धावा जरी गेल्या असल्या ना तरी इंटेन्शन चांगलं होतं. बॅटर आपण सातत्याने विनंती करतो, थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण अजून एक संपूर्ण मॅच बाकी आणि त्याच्यानंतर भला मोठा प्रेझेंटेशनचा कार्यक्रम सुद्धा आहे. सहकार्य करा. बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा. नॉट आउट चं सिग्नल आलंय. नॉट आउट. 19 2200 रुपयामध्ये 29 भोईर चषक 2026 सेमी फिनालेचा सामना चर्चेमध्ये राहिली. ही स्पर्धा तिसरं पर्व आहे. रबर बॉल अंडरआर्म क्रिकेट मधली मानाची स्पर्धा. संपूर्ण मुंबई उपनगरामध्ये या स्पर्धेची चर्चा होत्या. स्लोवर वनचा वापर, ऑफ स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट. व्हाईट बॉल आहे. स्टँड अँड डिलिव्हर. उभ्या थोडस बॅकफूट वरती गेले. केसर सोनार मीरा भाईंदरचा सुपरस्टारची बॅट तळपत्या.
प्रत्युत्तर दिलंय. मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. क्रिस 11 मीरा भाईंदर. 3 षटकार केसर सोनारने जे लगावले ना ते सुद्धा या मॅचचं पूर्णपणे आपण पाहिलं. गणित बदलतं. न्यू बॅटर यशला इंट्रोड्यूस केलं गेला. आणि इथे विजयाचा शंखनाद करणारा क्रिस 11 मीरा रोड इंटू द घेऊन जोडले जातील. मेगा फिनालेचा टॉस आहे. बर्थडे बॉय आपल्यासोबत मेगा फिनालेचा महत्वाचा टॉस. आज महत्वाचा दिवस आणि महत्वाच्या स्पर्धेचा महत्वाचं प्रेझेंटेशन टॉस घेऊन येतील तुमच्या समवेत. त्वरित आपण क्रिश 11 आणि लगेच आपण टॉस करत आहोत. हा, कमलाकर भोईर यांना विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं आहे. कमलाकरजी भोईर यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. आमचे कमलाकरजी भोईर काका, सर्वांचे लाडके काका, आणि त्यांच्या माध्यमातून एक महत्वाच्या मॅचचा टॉस फायनल. नक्कीच कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचा हा शेवटचा सामना. हेड्स एंड इट्स हेड. टॉस जीता है. फाइनल का इंपॉर्टेंट बहुत डिसीजन रहेगा. क्रिश 11 मीरा भाईंदर टॉस जीता है और फर्स्ट ऑफ ऑल फील्डिंग. ओके, मॅच स्टार्ट करेल जल्दी. चला लगेच फील्डिंग लावून घ्या. आणि विस्मया डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ आपण देखील बॅटिंग लाईनअप पाठवायची आहे. आणि झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच केसर सोनार. केसर सोनार. हा, आणि क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅच बाकी होता मुज्जू मुजम्मिल खान. अब भी अजय मुज्जू. हा, शैलेजी शिगवण यांना विनंती करेल की आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. केसर सोनार जिन्होंने जबरदस्त परफॉर्मेंस किया इस मैच में. शैलेजी शिगवण. मुज्जू आप थोड़ा जल्दी आ जाए. मुज्जू. सो वेल प्लेड केसर. और केसर का क्या आज परफॉर्मेंस रह चुका है. जबरदस्त परफॉर्मेंस किया केसर ने. और सेमीफाइनल मैच का प्लेयर ऑफ द मैच केसर. केसर, टीम फाइनल में गई है और क्या फीलिंग है. बहुत ही अच्छा लग रहा है और टीम ने भी बहुत अच्छा एफर्ट डाला, इसलिए आज फाइनल में है. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट. चला फील्डिंग लावून घ्या लगेच आणि बॅटिंग लाईन पाठवायची आहे. 2 ओव्हर का
केला. हा, मानस भोईर यांना विनंती केली की आपणच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. मुजू जबरदस्त हार्ड हिटर बॅटर विक्रोळी पार्क साईडचा आणि काय बॅटिंग केली, अफलातून इनिंग खेळला. मॅच थोडीफार रंगवली आणि शेवटी एक बॉल एक देखील मॅच त्यांनी बघितलं. सो खूप जबरदस्त स्ट्रोक पाहिले गेले. मुझू 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में ओवरऑल क्या फीलिंग था और एक एंजॉय किया क्रिकेट? ओरम क्रिकेट अलग है, अंडरम क्रिकेट अलग है. फीलिंग तो बहुत अच्छा था. सेकंड या थर्ड टाइम मैं एंड्राम खेल रहा हूँ तो और यहाँ पे आते रहे तो मेरा फेवरेट ग्राउंड है. लास्ट टाइम भी मैंने अच्छा परफॉर्मेंस किया था, अच्छा लगा खेल के. एंड अभी आने वाले कुछ दिनों में भी दीपक शर्मा मेमोरियल ट्रॉफी है तो उसमें भी अच्छा करेंगे. क्या बात है, उसका ही प्रैक्टिस था. ऑल द बेस्ट मुझू, जबरदस्त परफॉर्मन्स किया मुझू ने. और ये कमलाकर भोईर यांच्याकडून हे 500 रुपयाचा पुरस्कार आहे. सो वेल प्लेड मुझू, विक्रोळी पार्क साईडचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. वेल प्लेड मुझू. 2 6 लगवले आणि मुंबई महाराष्ट्रातील एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहे असा मुझू. व्यावसायिक गटात देखील एक चांगलं क्रिकेट खेळतोय. लेट्स प्ले, आपण फायनल मॅचला सुरुवात करत आहोत आणि जबरदस्त बॅटल आहे. बॉलिंगसाठी आपण पाहता केसर सोनार आहे. स्ट्राईक एंडला बॅटिंगसाठी करण पाटील, त्या सोबतीला सुनील विश्वकर्मा गँगोली. गोवंडीचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर करण पाटील, देवनार गावातील एक जबरदस्त बॅटर. त्या सोबतीला कल्याणची रणमशीर सुनील विश्वकर्मा. पहिलाच बॉल मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तिकडे एज घेतली गेली आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती की कोणती टीम चॅम्पियन होईल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा केसर. या बॉल सफळ झाले, समोर उडवला गेला पाटीलचा धमाका. हँड्स ऑफ 6. काय टायमिंग केलं गेले. करण पाटीलच्या बॅटमधून येतो एक दमदार षटकार. जबरदस्त टायमिंग केले गेले. दुसरा डाव पण तसंच रंगताना पाहायला मिळेल का? बेस्ट वर्सेस बेस्ट. क्रिश 11 मीरा भाईंदर त्यांच्या विरुद्ध विस्मय डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. या बॉलवर थांबून खेळले गेले. बॉल हवेत आहे, हवाई सफर, सडक पे कडक. करण पाटीलचा पुन्हा एकदा धमाका. ग्राफ जाऊन पोहोचते तब्बल 14 या धावसंख्येवरती. या बॉलवर वन्स अगेन हवाई सफर, बॅक टू बॅक 3-6. करण पाटील पाटला 3-6 आवडलेच एकदा टाळा होऊन जाऊ दे. जबरदस्त बॅटिंग. पाटील अगदी देवनार गावातून मावरं खाऊनच आलाय आणि काय मारतोय भाऊ आपला. जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पाऊस असू दे आणि हवा असू दे परंतु पाटलाचा नाद करायचा नाही. जबरदस्त बॅटर आहे. मिस्टर ऑल फॉर्मॅट. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये करणची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. या बॉलवर चौथा पण पाहायला मिळेल का? परंतु समोर बॉल थोडा फसताना पाहिला गेलाय परंतु काय स्टार्ट केले करणने आणि फायनल व्हावी तर अशी व्हावी. जबरदस्त स्टार्ट केली आहे. धावफलक पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल झाले 22. 22 रन झालेत. करण पाटील या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. नजाकत पाहायला मिळाले आणि काय ट्राय केले. वाह, जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले. हर्ष तिकडे होते. हर्ष नेगांदी वेल स्टॉप. खूप चांगल्या पद्धतीने बॉल अडवला तिकडे. 24 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 24 रन. मित्रांनो, करणची मला राहत नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते करण पाटील साठी. अफलातून बॅटिंग आणि हे 3-6 देखील आपण लाईव्हला पाहू शकतो जो युट्यूबला आमची श्री साई स्पोर्टची संपूर्ण टीम. पहिला बॉल अगदी जो पहिला 6 मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त टायमिंग करत असताना पहिला गेला तर दुसरा 6 देखील आपल्याला पाहायला मिळेल. जनतामध्ये दुसरा 6 जो करणने लगावला. मुंबईकरांचा हा सर्वात लाडका खेळाडू आहे ज्याची बॅटिंग पाहण्यासारखी नेहमीच राहिली गेली. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता. त्यानंतर हा देखील एक मिड विकेटची डिसिजन अगदी डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तो तिसरा 6 होता तो पाहण्यासारखा होता. मग तिसरा 6 अगदी समोर खेळले.
हीच करणची ओळख आहे. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये करणची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली गेली आहे आणि हा तिसरा सिक्स समोर उडवला गेला. बॉलिंगसाठी अक्षत येतात शेवटचे 6 बॉल. नितेशजी लवंकर आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आमचे भोसले देखील आमच्यासोबत दाखवत होत आहेत. चीनाजी आपलं पण स्वागत आहे आणि सर्व अमयजी, दीपकजी नायडू सर आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेली आहेत. शेवटचा अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेत चाललेले सर्व मान्यवर. एका साईडला विस्मया, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11, कल्याण अशी फाईट चालू आहे. त्यांच्या विरुद्ध क्रिश 11, मीरा भाईंदर. मेगा फिनाले आपण पाहतोय. या बॉलवर ऑफस्टिकच्या इकडे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त पाहिला गेला पण तो वाईट बॉल आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट, मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबईचं क्रिकेट पण कधी थांबणार नाही. अमोलजी भोसले आपण पण स्वागत आहे. आज सर्व त्यांनी मस्त संडे एन्जॉय केलाय. स्वतः देखील आज या क्रीडा स्पर्धेसाठी हवा जास्त आहे. या बॉलवर देखील वेगात टाकलेला बॉल बीट केला गेलाय आणि अक्षतने पण चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. परंतु रब्बर बॉल क्रिकेट असं आहे की दुसऱ्या डावमध्ये पण मॅच फिरू शकते. क्रिकेटचा खेळच असा आहे. 1 लाखाचा मानकरी कोण ठरेल? द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. या बॉलर पुन्हा एकदा कव्हर्सला खेळले गेलेत. करण पाटीलच्या बॅटमधून एक चांगलं टायमिंग करत असताना तिसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय. करण आणि 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 30 धावा झाल्या धावफलकावर. 30-30. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या बॉलवर सुनील विश्वकर्मा यांच्या बॅटमधून गांगुली. शॉट ऑफ द फायनल मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट, क्लास. सुनील विश्वकर्मा गांगुली यांच्या बॅटमधून हँडसम 6. वाव, प्रॉपर टायमिंग करत असताना पाहिलं गेलं. अगदी प्रेमात पडेल असा फटका पाहिला गेला गांगुली यांच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहिला गेला. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. थांबून ठेवला गेलाय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ह्याही जोडीची चर्चा राहिली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 37 धावा झाल्या धावफलकावरती. फायनल मॅच मध्ये देखील अगदी जसा स्कोर पाहिजे तसा स्कोर झालाय. पण दुसरा डाव पण पाहायला मिळेल का? या बॉलवर करणने बॅट फिरवले. फटका थोडा फसलाय. नो मॅच स्टँड मध्ये मात्र बॉल तिकडे पडतोय आणि नो बॉल पण आहे. लॅबो अंपायरिंग पण करतोय आणि 1 रन शॉर्ट आहे. बाबू सर, रन शॉर्ट आहे. 1 रन शॉर्ट आहे. ओके, नो बॉल साठी रिव्ह्यू. अंपायर नो कसला लाईनीच आहे. ओके,
हा इट्स अ नो बॉल आहे. एक रन शॉर्ट आहे त्यामुळे 39 रन झालेत. समीकरण देखील थोडंफार इकडे मात्र बदलताना पाहिलं गेलं आणि काय बॅटिंग केली करणने. या बॉलवर पुन्हा एकदा ऑन द राईस उडवला गेला करण पाटीलच्या बॅटमधून. चौथा 6. बोरवलीकरांना विनंती करेल करणची बॅटिंग आवडली असेल तर एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग. सबसे कातिल शेवटचा बॉल देखील बाकी आहे. 46 धावा तर झाले धावफलकावर. 4 ओव्हर मध्ये स्कोर होत नव्हता परंतु 11 बॉल मध्ये 46 धावा केल्यात. अफलातून बॅटिंग. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉट आउट. ही लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जबरदस्त कामगिरी करत असताना कर्ण आणि सुनील विश्वकर्मा दोघांनी जबरदस्त खेळ केला. 48 धावांचं एक भलं मोठं टार्गेट पाहिलं गेलं. वेल बॅटिंग करण. नावातच रन आहेत. जबरदस्त रन केले करणने. नायडू यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण दाखल झालात आणि करणसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली करण पाटील. अफलातून इनिंग खेळले गेले करणने. हा दीपकजी नायडू. थँक्यू सो मच दीपकजी नायडू. आपलं देखील आभार आणि आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल दीपकजी नायडू यांचा देखील एक विशेष सन्मान मानस भोईर यांच्या माध्यमातून केला जातो आहे. या कार्यक्रमासाठी आपण देखील वेळात वेळ काढून इकडे दाखल झाले. आपलं देखील आभारी आणि ऋणी आहे. थँक्यू सो मच नायडूजी. आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू. अमर सोनी जी का भी है पर यहाँ पर सम्मान किया जाएगा. अमरजीत सोनी आपका भी तहे दिल से स्वागत और थैंक यू सो मच अमरजीत सोनी. उनका सॉल्ट पेपर लुक है. जबरदस्त हेयर स्टाइल और देखो बियर्ड भी अच्छी रखनी जरूरी है और ये लुक है. अमरजीत सोनी आपका भी तहे दिल से शुक्रिया और थैंक यू सो मच. आपका एक विशेष सम्मान यहाँ पर अमरजीत सोनी. लितेश लवंगरे उर्फ प्यार से हमारे दोस्त चिन्या. हाँ सबका नाम रहता है भाई. मुंबई का है चिन्या, मोनिया, टोनिया, सोनिया, ये प्यार से बोलते हैं. और हमारे चीना जी थैंक यू सो मच आप भी आए. सो आपका भी एक विशेष सम्मान यहाँ पर किया जाएगा. सबका एक का टोपन नाम रहता है जरूर. जी का भी एक यहाँ पर सम्मान किया जाएगा. थैंक यू सो मच आप भी इस टूर्नामेंट के लिए आए. थैंक यू. चला बॅट्समन पाठवा लगेच मॅच चालू करायची आहे. हा त्यानंतर आम्हाला ज्यांनी युट्यूब स्पॉन्सर केलं 2 दिवस आमचे अमोल भोसले. हा भोसले असं वाटतं गोव्याला फिरायला आलेत परंतु आज त्यांनी पाऊस एन्जॉय केला. हा मुंबईकर 2 दिवस पाऊस एन्जॉय करतात. मंडेला पण ऑफिसला सुट्टी असेल असं सर्व बोलतायत. अमोलजी भोसले आपला पण आभारी आहे. आणि त्यांचे चिरंजीव रुद्र. हा बॅटिंग लाईनअप पाठवा मॅच चालू करायची तिकडे. आणि अमोलजी भोसले थँक्यू. भोसले साहेब आपलं पण आभारी. आणि आपण जो आज या क्रीडा स्पर्धेला सपोर्ट केलाय. हा रुद्र तिकडे कलेक्ट करतात. थँक्यू सो मच अमोलजी भोसले. असंच प्रेम करा क्रिकेटवरती आणि धन्यवाद. आभारी आहे. चला वळूयात फायनल मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे यशवंत ठाकूर आणि भारत राऊत सर मात्र जॉईन होतील. धन्यवाद सर. 48 धावांचं पाठलाग करायचंय. करण पाटील सगळ्यात जास्त अर्थातच चर्चेमध्ये असणारा खेळाडू. 1 ओव्हरमध्ये करण अंबाला आहे आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला करण पाटीलला सुद्धा खूप मागणी आहे कारण तसा खेळ करतो. फॉर्मॅट कोणतेही असेल करणची बॅट नेहमी तळपताना तुम्हाला दिसली आणि त्यासोबतच शांत आणि संयमी खेळाडू आहे. पेशन्स त्याच्यामध्ये आहेत. काय फलंदाजी राहिली आहे. ड्रीम बॅटिंग परफॉर्मन्स या मॅचमध्ये.
48 धावांचं पाठलाग करायचं आणि या पाठलागामध्ये ना पहिलं ओव्हर पहिलं षटक खूप महत्वाचं आहे. तर या षटकामध्ये 20-25 धावा आल्या ना तर हे धावफलक चेस होणं शक्य आहे. कारण क्रिस 11 मीरा भाईंदरने सुद्धा खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. जैनम आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गेम इज ऑन. सेकंड इनिंगला होते सुरुवात. मेगा फिनालेचा सामना. ऑप्टिकच्या खूप जास्त बाहेर वेग आणि वेग ज्याच्याकडे व्हाईट +1 देवाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. नितीन माफ करा. मॅन फ्रॉम अर्थातच पालघर जिल्ह्यातील एक वेगवान गोलंदाज. स्लाइस केल्या. नितीन विरुद्ध मोठे फटके खेळणं एवढं सोपं काम नाही आहे. आणि विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज कडे ना तोफ गोळ्यात 2 गोलंदाज आपण पाहिला. नितीन बॉलिंग करतात, त्याच्यानंतर त्यांचेच बंधू देवा येतील आणि त्यानंतर विजय. हलक्या हाताने फक्त पंच केला. परंतु आता सध्या ना तुम्हाला एरियल रूटची गरज आहे, एअरलाईन उघडण्याची गरज आहे. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. 48 पाठलाग करायचा आहे. मेगा फिनालेचा सामना आहे. आज जर तुम्ही संधी गमावली तर चौथ्या पर्वाची वाट तुम्हाला बघावी लागणार आहे. 365 दिवस वेटिंग आहे. अभी नहीं तो कभी नहीं. व्यूव रचनेमध्ये थोडासा बदल. पालघरवरून लांबचा प्रवास, ऑलमोस्ट पालघरपेक्षा पण लांब डहाणू मानगाव परिसरातील खेळाडू आपण पाहतो. आणि हीच या स्पर्धेची आपण पाहिलं तर मोठी बाब आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विविध महाराष्ट्रातील जिल्ह्यामधून आज खेळाडू इथे दाखल झाल्या. त्याचं कारण आहे एक मोठी मानाची स्पर्धा. भोईर चषक. डॉट बॉल. सुनील विरुद्ध अजून एक यॉर्करचा वापर. आणि हीच नितीनची खासियत आहे. जेव्हा जेव्हा लयमध्ये असतो बॅटरला जास्त रूम देत नाही. फुल लेन्थचा बॉल, त्याच्यावरती मनगटाचा वापर, बॅकअप आहे. खेळाडू तैनात आहे. एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. 7 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 to go. 48 पाठलाग करताना पहिलं षटक इकॉनॉमिकल. वाईडिश यॉर्कर. मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न. बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले नाही. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. 21 सेंचुरीमध्ये तुमच्या वायफाय मध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना फुटवर्क महत्वाचा आहे. तो फुटवर्क कमी होता आणि त्यामुळेच मोठा फटका आला नाहीये. इथून 9 धावा धावफलकावरती आहे. दोन्ही बॅटर स्ट्रगल करतात. त्याचं कारण आहे नितीनचं वेग आणि वेगासोबत डिसिप्लिन मेंटेन केला. इथे फर्निचरला डिस्ट्रॉय केलंय का तर नाही. आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. सुनील. षटकाची समाप्ती मेगा फिनालेच्या सामन्यामध्ये. डहाणू वानगावचा सितारा चमकतोय. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 9. बॉलिंग ट्रॅक वरती त्यांचेच बंधू देवा. 2 बंधूंची जोडी. 2 स्पीडगन विस्मय ओमकार डिंगडॉंग जॉर्ज घेऊन उतरली आहे. आणि दोन्ही गोलंदाज तेज तर्रार जरी असले ना तरी त्यांची शैली वेगळी आहे. देवाचा विचार केला, जास्त बॉल कट करतो वेगासोबतच. दुसऱ्या बाजूला नितीन वेगासोबत आपण पाहिलं. स्ट्रेट जे स्ट्रेटर वन आहेत ते महत्वाचे आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. 48 पाठलाग करताना फटका फसतोय. झेल टिपला जातोय. जावं लागेल. one of the promising fielder. अर्नाळाचा वंडर बॉय. काल सुद्धा खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहिला.
आणि हीच मोठ्या खेळाडूची खासियत आहे. कधी फलंदाजीने, कधी गोलंदाजीने, तर कधी क्षेत्ररक्षणे मात्र तो नेहमी नजरेत असतो. आणि हीच एखादा लेजेंड मोठ्या खेळाडूची ओळख आहे. तुम्हाला जो रोल मिळतोय ना त्याला अर्थातच आपण पाहिलं मान दिला जातोय. धावफलक अजूनही आपण पाहिलं तर 10 वरती आहे. विघ्नेश न्याय देतोय. जी संधी मिळते त्या संधीचा तो सोरं करतोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, वाईडिश लाईनचा वापर. एका धाबेने समाधानी व्हावं लागेल. आता असं वाटतंय की या मॅच मध्ये औपचारिकता उरली की काय, कारण 48चा पाठलाग करणार दुसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. विस्मय ओमकार, डिंग डॉंग जॉर्ज उडवला, स्टँड अँड डिलिव्हर केलाय. एरियल रूटचा वापर. षटकार 6. तेरा धावा धावफलकावरती आहेत. औपचारिकता नाम मात्र शेष आहे. एकोणीस करेक्शन आपण करतोय. 22च्या रूपामध्ये टोटल 20. औपचारिकता नाम मात्र शेष आहे. शेवटचा अंतिम बॉल. भोईर चषकाचं 3रं पर्व. वंदना भोईर यांच्या स्मरणार्थ 1,00,000 मोलाची स्पर्धा 3ऱ्या पर्वामध्ये. आणि विस्मय ओमकार, डिंग डॉंग जॉर्ज आर द चॅम्पियन ऑफ सीझन 3. यस डीजे होऊन जाऊ दे एक मधुर संगीत. हे बॉय आहेत त्यांचं सेलिब्रेशन करणं सुद्धा गरजेचं आहे. सागर मोरे सर या प्लीज जॉईन व्हा त्यांच्या केक कटिंग सेरेमनीला. सर्व प्लेयर्स आपल्याला सुद्धा विनंती आपण जॉईन व्हायचं आहे. आज त्यांचा वाढदिवस जरी असला तरी क्रिकेटवरती आणि भोईर चषकावरती त्यांचं प्रेम आहे. हा वेळ स्वतःला न देता त्यांनी अंडरम क्रिकेटला दिल्या. सागर मोरे सर अगदी कमी वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्रभर अंडरम क्रिकेटचा अर्थातच ठसा उमटवलाय स्वतः समालोचनाच्या जोरावरती. सागर मोरे सरांच्या केक कटिंगचा कार्यक्रम आपण पार पाडतोय. डीजेला सुद्धा विनंती एक बर्थडे सॉन्ग होऊन जाऊ द्या. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आपण सर्व कॅमेरा सागर मोरे सरांवरती वळवायचा आहे. बर्थडे बॉय आणि त्यांचं सेलिब्रेशन. अंडरम क्रिकेटचा एक बुलंद आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर. मोठी मागणी सागर मोरे सरांना, कारण तेवढी मेहनत तेवढी जिद्द चिकाटी त्याने अर्थातच समालोचनामध्ये दाखवली आहे. साथी समालोचक आणि भरपूर काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून. त्यांचा आज वाढदिवस आपण साजरा करतोय. श्रीचरणी हीच प्रार्थना आहे की त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि त्यांना एक उद्दंड आयुष्य